नमस्कार मंडळी, मी सानिका कुक विथ सानिका या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण एकदम प्रॉपर आणि मस्त पद्धतीमध्ये सँडविच बनवणार आहोत। तर सँडविच बेसिकली खूपच प्रकारचं असतं, जसे की आपण भाज्यांचं सँडविच खाल्लं असेल, त्यामध्ये पण आता खूप सारे चीज सँडविच वगैरे खूप प्रकार आले आहेत। तसंच आज आपण बनवणार आहोत पोटॅटोचं सँडविच। तर म्हणजे याच्यामध्ये भाज्यांच्या जागी फक्त आणि फक्त पोटॅटोची स्टफिंग जाणार आहे। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक ब्रेडचा स्लाइस घ्यायचा आहे, त्याच्यावरती ग्रीन चटणी, मेयोनीज, केचप हे सगळं मिक्स करून त्या स्लाइसवर ॲड करायचं आहे। त्यानंतर ती जी आपण ग्रीन चटणी बनवली आहे ती जास्त करून काहीच नाही, फक्त पुदिना, मिरची आणि कोथिंबीर ह्या 3 गोष्टींची चटणी आहे। त्याला पूर्ण प्रॉपरली सगळीकडे ब्रेडला लावून घ्यायचं आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट येते ती म्हणजे पोटॅटोची स्टफिंग। तर त्यासाठी आपल्याला काहीच नाही, फक्त आपण पोटॅटो घेतलेत, 4 ते 5 पोटॅटोज आहेत आणि त्याला आपण नॉर्मल भाजी कशी बनवतो, जशी की कढईमध्ये तेल घेऊन त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो वगैरे ॲड करून इथे आपण मिरचीच्या जागी चटणी ॲड करणार आहोत। हे सगळं मसाला वगैरे ॲड करून झाल्यानंतर पूर्ण तो जो पोटॅटोचा स्टफिंग आहे तो सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला जितका असा भरभरून चीज ॲड करता येईल तितका चीज आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे, जेवढा तुम्हाला आवडेल तसा। नंतर हा सगळीकडे पूर्ण स्प्रेड झाल्यानंतर जसं आपण त्या पहिल्या स्लाइसवर बनवलं होतं, म्हणजे चटणी, बटर आणि जो टोमॅटो, केचप वगैरेचा मिक्स होता, ते सगळं मिक्स करून ते एका दुसऱ्या ब्रेड स्लाइसला लावायचं आहे आणि वरतून ते पॅक करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे सँडविच मेकरमध्ये आपण थोडंसं बटर ॲड करायचं आहे। हा बटर मेल्ट झालेला नाही आहे म्हणून तो वेगळा वाटतो आहे, पण तो काय हीट झाल्यानंतर मेल्ट होतोच। त्यानंतर जे आपण सँडविच बनवलं आहे ते त्याच्या आतमध्ये ठेवून द्यायचं आहे। नंतर तो वरून पूर्णपणे प्रॉपरली पॅक करून घ्यायचं आहे आणि गॅसवरती आपण लो फ्लेमवर दोन्ही साईडने शेकू द्यायचं आहे, जेणेकरून तो प्रॉपरली शेकला जाईल। आणि जास्त पण स्पीड गॅसवर ठेवू नका, कारण की जास्त स्पीड गॅसवर ठेवल्यामुळे एक साईडला खूपच ब्राऊन होतो आणि एक साईडला पूर्ण फिक्कट ब्राऊन होतो, म्हणजे इतका भाजा की तो जास्तही भाजणार नाही आणि कमीही होणार नाही। तर जास्त नाही, तर आपण 5 ते 6 मिनटात हा सँडविच प्रॉपर बनवून शेकून तयार होतो। पण याच्यामध्ये पूर्ण सँडविचची प्रोसेस जास्तीत जास्त 20 मिनटात प्रॉपर सँडविच रेडी होतो, विदाऊट ते भाजी कटिंग बिटिंग न करता। त्या झंझटीपेक्षा हे जो पोटॅटो सँडविच आहे तो काहीतरी युनिकच आहे। तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।